Hello students, today we are going to see conical pendulum. Conical pendulum. What is conical pendulum? Show that its a time period is given by 2 pi under root of L cos theta upon G. This one expression we have to obtain, where L is the length of the string. This string has length L and theta is the angle that the string makes with the vertical. This this is vertical direction and this string makes angle theta with this vertical. This string makes an angle theta with this vertical, and g is the acceleration due to gravity. Now first let us see what is a conical pendulum. It is a simple pendulum. Conical pendulum is a simple pendulum. आता बघा, सिंपल पेंडुलम मीन्स असं काहीतरी मासिव एक मेटलचा स्फिअर असतो आणि त्याला स्ट्रिंग म्हणजे दोरा धागा ने रिजिड सपोर्टला अडकवलेलं असतं, असं फिक्स टांगलेलं असतं आणि त्याची मोशन एकाच प्लेन मध्ये जर होत असेल तर तो सिंपल पेंडुलम. पण आता त्याच्याच पासून आपल्याला कोनिकल पेंडुलम बनवायचा आहे. तर त्या जो सिंपल पेंडुलम सिंगल प्लेन मध्ये जातो येतो, ऑसिलेट होतो, पण इथं मात्र तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये असा फिरणार आहे. या ठिकाणी तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रोटेट होणार, सॉरी फिरणार आहे, सर्कम्फरन्स वरती. आता अगोदर आपण पाहूया कोनिकल पेंडुलम कोणाला म्हणायचा. हा सिंपल पेंडुलमच आहे, फक्त त्याची मोशन सिंपल पेंडुलमची आणि कोनिकलची डिफरंट आहे मोशन. तर बघा, कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? अ सिंपल पेंडुलम. हा एक सिंपल पेंडुलमच आहे. आता सिंपल पेंडुलम काय असतो? एखाद्या रिजिड सपोर्टला, भक्कम सपोर्टला, रिजिड सपोर्ट म्हणजे भक्कम सपोर्ट, असा मजबूत, त्याला एक स्ट्रिंग दोरी धागा बांधला जातो आणि त्याला हुकने एक स्पियर, मेटॅलिक स्पियर असतो, तो अडकवला जातो छर्र्यासारखा. छर्रा माहितीये ना, मेटॅलिक स्पियर. आणि तो या प्लेन मध्ये जात येत असतो त्याच रस्त्यावरती, जोपाड्यासारखा, जुल्यासारखा. तर याला सिंपल पेंडुलम आपण असं म्हणतो. पण कोनिकल पेंडुलम म्हणजे काय की हा सिंपल पेंडुलमच आहे. आता हा बॉब आहे, पेंडुलम बॉब. हा पेंडुलम बॉब आहे, ही स्ट्रिंग आहे आणि या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट ॲट पॉइंट ओ. दिस पॉइंट इज ओ. तर मग याला फक्त मोशन अशी दिली जाते, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये तो फिरेल आणि या ठिकाणी कोन तयार करेल. कोन, कोन. तर बघा, अ सिंपल पेंडुलम विच इज गिवन सच अ मोशन. सिंपलच पेंडुलम, पण त्याला अशी मोशन द्यायची की which is given such a motion that the bob describes. bob म्हणजे या छर्र्याला बॉब म्हणायचं. the bob describes a horizontal circle. बॉब काय तयार करतो? डिस्क्राइब म्हणजे तयार करतो. हॉरिझॉन्टल सर्कल, हे आडवं सर्कल आहे, हॉरिझॉन्टल सर्कल आहे. and the string making a constant angle. आणि ही स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग आहे त्याची या पेंडुलमला अटॅच केलेली. तर वन एंड ऑफ अ स्ट्रिंग इज अटॅच्ड टू रिजिड सपोर्ट अँड अदर एंड इज अटॅच्ड टू द पेंडुलम बॉब. बॉब म्हणजे छर्रा किंवा मेटल स्फिअर. तर द स्ट्रिंग मेक्स अ कॉन्स्टंट अँगल विथ द व्हर्टिकल. ही स्ट्रिंग या व्हर्टिकल सोबत एक कॉन्स्टंट अँगल बनवते, फिक्स करते विथ द व्हर्टिकल अँड डिस्क्राइब्स अ कोन. आणि ती स्ट्रिंग अशी कोन बनवते. इथे एक कोन बनणार आहे या ठिकाणी, असा सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. इज कॉल्ड अ कोनिकल पेंडुलम. समजलं? मग आता बघा, कोनिकल पेंडुलम मीन्स अ सिंपल पेंडुलम विच इज गिवन सच अ मोशन दॅट, विच इज गिवन सच अ मोशन दॅट, त्याला अशी मोशन गती द्या की त्याचा बॉब, विच इज गिवन सच अ मोशन दॅट द बॉब. बॉब म्हणजे तो
मेटल स्फिअर describes a horizontal सर्कल. तो बॉब काय तयार करेल, एक आडवं सर्कल तयार करेल, हॉरिझॉन्टल सर्कल असं आडवं. आणि त्याची जी स्ट्रिंग आहे ती या व्हर्टिकल डायरेक्शनशी काहीतरी अँगल करेल. अँड द स्ट्रिंग मेक्स ए कॉन्स्टंट अँगल विथ द व्हर्टिकल. हे व्हर्टिकल आहे, त्या व्हर्टिकलशी ह्या स्ट्रिंगने नेहमी काहीतरी, आता हा पेंडुलम इथे येईल त्यावेळेला ही स्ट्रिंग आणि हे व्हर्टिकल त्याच्याशी हा एवढा अँगल तयार करेल. म्हणजे हा अँगल फिक्स आहे, कॉन्स्टंट अँगल आहे. म्हणजे हा कोन तयार होतो, कोन. तर किंवा शंकू म्हणतो आपण, कोन म्हणजे शंकू, शंकवाकृती असं अँगल तयार होतो. द स्ट्रिंग मेक्स अ कॉन्स्टंट अँगल विथ द व्हर्टिकल डिस्क्राइब्स अ कोन इज कॉल्ड ए कोनिकल पेंडुलम. याला कोनिकल पेंडुलम असे म्हणाले. बघा, ओ, हा ओ पॉइंट जो आहे इज अ रिजिड सपोर्ट, भक्कम सपोर्ट आहे. म्हणजे हा असा लपणार नाही, वाकणार नाही, असा एक फिक्स सपोर्ट आहे. टी, टेन्शन इन द स्ट्रिंग. आता हा बॉब या स्ट्रिंगला इकडे खेचतो, म्हणजे दोरीमध्ये जो ताण आहे त्याला म्हणतात टेन्शन, ते आहे टी. टेन्शन त्या डायरेक्शनला असेल म्हणजे बॉबला ती स्ट्रिंग, दोरी, धागा, स्ट्रिंग म्हणजे दोरी, धागा तिकडे ओढेल, म्हणजे टेन्शन त्या डायरेक्शनला असेल. टी इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंग मधील ताण, टी म्हणजे. एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, इथून इथपर्यंतची लेंथ एल आहे, ही एल लेंथ आहे. ओके. एच इज द हाईट ऑफ सपोर्ट फ्रॉम द बॉब, ह्या बॉब पासून या सपोर्टची हाईट ही एच आहे, परपेंडिक्युलर हाईट एच आहे. व्ही इज द वेलोसिटी ऑफ द बॉब, हा बॉब असा 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 फिरतच राहील हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये, तर त्याचा व्हेलॉसिटी व्ही असेल. नंतर या सर्कलची, तो जो सर्कल हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करेल किंवा डिस्क्राइब करेल पेंडुलम बॉब, तर त्या सर्कलची रेडियस आर आहे, स्मॉल रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. थीटा हा सेमी व्हर्टिकल अँगल आहे. सेमी मीन्स अर्धा, एकाच साइडचा हा अँगल, हा पण थीटाच असेल. इकडे पण घेतला असा आपण, ते सर्कल असं आहे ना, ते या व्हर्टिकल पासून कोणत्या पण डायरेक्शनला घेतला, या एच हाईट, परपेंडिक्युलर हाईट पासून हा जो अँगल आहे या अँगलला सेमी व्हर्टिकल अँगल असं म्हणायचं. आणि जर या बॉबचं मास यम असेल तर त्याचं वेट कसं फाइंड करतात, त्याला जी ने मल्टिप्लाय करतात, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग एम जी इज द वेट ऑफ द बॉब, ह्या बॉबचं वेट एम जी आहे, मास यम आहे. ओके. आता कन्सिडर अ बॉब ऑफ मास यम, एक बॉब आहे त्याचं मास यम आहे. टाईड म्हणजे बांधलेला आहे, टू वन एंड ऑफ स्ट्रिंग. ह्या स्ट्रिंगला दोन एंड आहेत, एक इकडे आहे, एक इकडे आहे. तर एका टोकाला, वन एंड म्हणजे एका टोकाला तो बॉब फिक्स केलेला आहे. कन्सिडर अ बॉब ऑफ मास यम, ह्या बॉबचं मास यम आहे, कन्सिडर केला आपण, गृहीत धरा. अँड टाईड टू वन एंड ऑफ ए स्ट्रिंग ऑफ लेंथ एल, एक स्ट्रिंग, दोरा, धागा आहे, त्याची लेंथ एल आहे, त्याच्या एका टोकाला हा बॉब फिक्स केलेला आहे. टाईड म्हणजे बांधलेला आहे. अँड अदर एंड, आणि त्या स्ट्रिंगचं अदर एंड म्हणजे हे कुठं फिक्स केलंय, इज फिक्स्ड टू रिजिड सपोर्ट, भक्कम सपोर्टला ते फिक्स केलेलं आहे, अडकवलेलं आहे. लेट द बॉब बी डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मेन पोझिशन. आता बॉब जेव्हा मोशन मध्ये नव्हता तेव्हा तो इथं असेल, ह्या पोझिशनला असेल. मग काय केलं, त्याला डिस्प्लेस केलं आणि असं हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये बॉब फिरेल आणि ही स्ट्रिंग मात्र कोन तयार करेल असं फिरवलं, वायर्ड म्हणजे फिरविले. तर बघा, लेट द बॉब बी डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मेन पोझिशन, ह्या बॉबला
त्याच्या मीन मीन्स इक्विलिब्रियम पोझिशन, शांत पोझिशनला तो स्टेबल जेव्हा होता तो इथं होता, त्याला डिस्प्लेस केलं म्हणजे हलवलं, जागा सोडायला मजबूर केला आणि फिरवलं असं. तर द बॉब बी डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मेन पोझिशन अँड व्हायरलिंग करणे म्हणजे फिरविणे, असं फिरविणे. व्हायर्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल, या बॉबला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवलं. ऑफ रेडियस आर, हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस आर, त्याला या सर्कल मध्ये फिरवतोय त्या सर्कलची रेडियस आर एवढी आहे. विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, आणि त्याचा जो अँगल बनवण्याचा जो स्पीड आहे त्याला आपण म्हणतो अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट म्हणजे फिक्स. अँगल कधी जास्त कधी कमी होणार नाही, आणि दर सेकंदाला ट्रेस होणारा अँगल, बनणारा अँगल हा सेम असेल, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. देन बॉब परफॉर्म्स यूसीएम. तर हा बॉब जर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल बॉब. देन द बॉब परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ड्युरिंग द मोशन स्ट्रिंग इज इन्क्लाइन्ड टू द व्हर्टिकल. मोशन होताना ही स्ट्रिंग इन्क्लाइन्ड आहे. कोणाशी इन्क्लाइन्ड आहे? ती स्ट्रिंग अशी होती स्टेबल इक्विलिब्रियम मीन पोझिशनच्या वेळेला, पण ती आता अशी आहे. तर ड्युरिंग द मोशन स्ट्रिंग इज इन्क्लाइन्ड, ती स्ट्रिंग कललेली आहे, तिरकस आहे अशी. कोणाबरोबर? व्हर्टिकल बरोबर. हे व्हर्टिकल आहे, उभं. तर ड्युरिंग द मोशन स्ट्रिंग इज इन्क्लाइन्ड टू द व्हर्टिकल ॲट एन अँगल थिटा. किती अँगलने ती इन्क्लाइन्ड आहे? ही स्ट्रिंग आधी अशी होती तर ती अशी झाली, थिटा अँगलने ती इन्क्लाइन्ड आहे टू द व्हर्टिकल ॲट एन अँगल थिटा, ॲज शोन इन द फिगर मध्ये दाखवलेलं आहे. आता बघा, इन द डिस्प्लेस्ड पोझिशन. डिस्प्लेस्ड पोझिशन म्हणजे तो इथं नसेल, एकतर या सर्कम्फरन्स वरती कुठं पण असेल, त्याला आपण डिस्प्लेस्ड पोझिशन असे म्हणणार. विस्थापित स्थितीमध्ये जेव्हा तो बॉब असेल तेव्हा त्याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होत असतात. तर बघा, इन द डिस्प्लेस्ड पोझिशन म्हणजे विस्थापित स्थितीमध्ये तो जेव्हा असेल. विस्थापित स्थिती म्हणजे काय? की या सर्कम्फरन्स वरती तो कुठं पण असेल, इथं इथं इथं, म्हणजे तो डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये असताना द टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब आर, त्याच्यावरती दोन फोर्सेस कार्य करत असतात, ऍक्ट होत असतात, प्रयुक्त होत असतात. तर ते कोणते? पहिला फोर्स म्हणजे त्याचं वेट हे खालीच ओढेल, ग्रॅव्हिटी. त्याला मास एम आहे, बॉबचं मास एम आहे, आणि ग्रॅव्हिटी जी, अर्थची. तर मास इंटू ग्रॅव्हिटी दॅट गिव्स यू वेट. वेटचा फॉर्म्युला काय? mg. मग त्याचं वेट नेहमी कसं ऍक्ट होत असतं? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. द वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. हा एक फोर्स झाला. दोन फोर्सेस पैकी एक फोर्स आहे त्याचं वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि दुसरा फोर्स काय आहे? तर टेन्शन. ह्या बॉबला त्याचं वजन खाली उडत असतं, तर ही दोरी मधील ताण तिकडे रिजिड सपोर्ट कडे ओढत असतो. द टेन्शन टी, म्हणजे हे टेन्शन टी आहे. ऍक्टिंग अपवर्ड अलॉंग स्ट्रिंग. ऍक्टिंग अपवर्ड, एकदम सरळ नाही पण अलॉंग स्ट्रिंग अलॉंग स्ट्रिंग ते तो टेन्शन ऍक्ट होत असतो या स्ट्रिंग द्वारा. कुठं? रिजिड सपोर्ट कडे. मग दोन फोर्सेस. जेव्हा हा बॉब, पेंडुलम बॉब डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये असेल तेव्हा त्याच्यावर दोन फोर्सेस कार्य करत असतात. एक जण इकडे उडत असतं, एक फोर्स इकडे उडत असतो. मग एक फोर्स इकडे ओढतो तो त्याचा वेट, त्या बॉबचं वेट, आणि इकडे ओढतो ते टेन्शन. हे दोन फोर्सेस झाले, टी आणि वेट mg. ओके. आता टी हा वेक्टर आहे, वेट इज ऑल्सो वेक्टर, नो डाऊट, बट टी इज अलॉंग द स्ट्रिंग. या टीचे आपण दोन कॉम्पोनेंट्स
वेक्टर बनवू शकतो टीचे. एक टी साइन थिटा आणि दुसरा टी कॉस थिटा. म्हणजे हा एवढा टी असेल तर त्याच्या परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर जो असेल तो वेक्टर टीचा कंपोनेंट वेक्टर टी कॉस थिटा असेल आणि त्याच्यावरून हा टी वेक्टरच्या परपेंडिक्युलर आपण एक्स ऍक्सिस वर टाकला तर तो जो असेल तो टी साइन थिटा. टी साइन थिटा हा एक्स डायरेक्शनला असेल, टी कॉस थिटा हा व्हर्टिकल डायरेक्शनला असेल. आता हे टी चे दोन कंपोनंट आहेत, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. हे दोन कंपोनंट आहेत. आता हे साइन थिटा कॉस थिटा कसे आले ते आपण अगोदर शिकलेलो आहेत, कंपोनंट वेक्टर्स बनवायचे. मग बघा, द टेंशन टी कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स. टीला रिझॉल्व्ह करू शकतो आपण दोन कंपोनंट्स मध्ये. कोणते कोणते? टी साइन थिटा अलॉंग हॉरिझॉन्टल, टी कॉस थिटा अलॉंग व्हर्टिकल. म्हणजे या बॉबची मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याच्यावर टेन्शन, स्ट्रिंगचं टेन्शन ह्या डायरेक्शनला आहे, पण तो इफेक्ट एक हे टीचे दोन कंपोनंट, एक कंपोनंट वरती ओढत असतो तर दुसरा कंपोनंट त्याला मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे रेडियस कमी करण्याचा प्रयत्न करतो. असे दोन कंपोनंट हे टीचे आहेत. म्हणजे टीला आपण दोन कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ड म्हणजे वेगळं करू शकतो. तर द टेंशन टी कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स, टी कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड्स, व्हर्टिकली अपवर्ड्स आहे, टी साइन थिटा ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. टी साइन थिटा कसा ऍक्ट होतोय? हॉरिझॉन्टली टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटर कडे ओढण्याचा प्रयत्न टी साइन थिटाचा चालू आहे आणि इकडे वरती ओढण्याचा प्रयत्न टी कॉस थिटाचा चालू आहे. पण या दोघांच्या प्रयत्नामध्ये त्यांचा रिझल्ट काय निघतो की पेंडुलमला टेन्शन भेटते, ताण भेटते इकडे. म्हणजे त्या पेंडुलमला रिजिड सपोर्टने ताणून ठेवलेला आहे, म्हणजे तो जास्त पुढे जाण्याची शक्यता नाही. समजलं? मग टीचे दोन कंपोनेंट्स, बॉबवर दोन फोर्सेस ऍक्ट होते, दोन फोर्सेस ऍक्ट होते. त्याच्यातला एक फोर्स म्हणजे त्याचा वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आणि दुसरा फोर्स म्हणजे टी, टेन्शन टी अलॉंग द स्ट्रिंग, स्ट्रिंग द्वारा, स्ट्रिंग कडे. ह्या टी चे पुन्हा दोन कंपोनेंट बनवले, एक टी कॉस थिटा आणि दुसरा टी साइन थिटा. हा रिझल्टंट वेक्टर टी चे हे दोन कंपोनेंट बनवले. ओके. आता टी कॉस थिटाचं काय काम आहे, तो काय करतो? तर टी कॉस थिटा या वेटला बॅलन्स करतो. टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg ऑफ द बॉब. बॅलन्स करतो म्हणजे इक्वल आणि ऑपोजिट आहे. टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. बॅलन्स करणे म्हणजे इक्वल अँड ऑपोजिट. तर टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg ऑफ द बॉब अँड टी साइन थिटा काय करतो? त्या बॉबला मध्ये या सेंटर ऑफ द सर्कल कडे आणण्याचा ट्राय चालू असतो. टी कॉस थिटा वरती ओढतो, हा इकडे ओढतो आणि रिझल्ट काय होतो? दोघ जणांच्या ओढण्याचा तो बॉब इकडे ताण त्याला मिळतो, बॉबला, किंवा टेन्शन इन द स्ट्रिंग त्याला म्हणतो आपण. तर टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg ऑफ द बॉब म्हणजे टी कॉस थिटा इज इक्वल टू mg आणि टी साइन थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आता मागच्या टॉपिक आपण शिकलो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय की एनी ऑब्जेक्ट, एनी बॉडी when performing circular motion there is one type of acceleration that always acting on the body and trying to pull it towards the center. त्या बॉडीला केंद्रकाकडे कोणीतरी ओढून ठेवणारा जो ऍक्सेलरेशन किंवा फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. मग आता इथं टी साइन थिटा प्रोव्हाइड्स म्हणजे गिव्स. हा टी साइन थिटा काय करतो? या बॉबला सेंटर कडे ओढतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण शिकलो मागच्या याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये. कोणता? mv² अपॉन r.
सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू असं शिकलो होतो बघा. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मॅग्निट्यूड मध्ये mv² अपॉन आर किंवा mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv ओमेगा, हे 3 फॉर्म्युले होते बघा. त्याच्यापैकी आपण हा यूज करतो इथं. म्हणजे हे ऍक्सेलरेशन आहे आणि हे कोणा इतकं आहे, या टी साइन थिटा इतकं आहे. म्हणजे टी साइन थिटा इज इक्वल टू द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. हे किंवा हे सेम थिंग आहे, हे इक्वल आहे. कोणतं पण यूज करू शकतो, पण बेटर वे हे यूज करू आपण. आता लेट इट बी इक्वेशन 1, लेट इट बी 2. समजलं का? आता आपण टी कॉस थिटा इक्वल टू mg का लिहिलं? कारण टी कॉस थिटाला किंवा सॉरी वेटला कोण बॅलन्स करतो? टी कॉस थिटा करतो. म्हणून टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. दुसरी गोष्ट, हा टी साइन थिटाचं काय काम आहे? इट प्रोव्हाइड्स गिव्ज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तर mv² अपॉन r असतं. म्हणून टी साइन थिटा इज इक्वल टू mv² अपॉन r. हे घेऊ शकता किंवा आपण बेटरली हे घेतोय. आता काय करायचं? साइन अपॉन कॉस करायचा, म्हणजे डिव्हाइड इक्वेशन 2/1. का? तर टॅन यायला पाहिजे आपल्याकडे. तर डिव्हाइड इक्वेशन 2/1. मग टी साइन थिटा अपॉन लेफ्ट साइड बघा, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. हा टी कॉस थिटा आहे. टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इक्वल टू धिस अपॉन धिस. मग mv² अपॉन r अपॉन mg. मग याला अजून सिम्प्लिफाय केलं बघा. याच्यातला टी टी गेट्स कॅन्सल्ड. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय शिल्लक राहील? टॅन थिटा. समजलं? ही लेफ्ट साइड. आता याला सिम्प्लिफाय असं करतोय आपण, mv² अपॉन r हे mg ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे हा mg r ला मल्टिप्लाय होईल. मग याच्यातला m गेट्स कॅन्सल्ड. शिल्लक काय राहिलं? v² अपॉन rg. m कॅन्सल. तर v² अपॉन rg इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे टॅन थिटा, हा टॅन थिटा आहे. टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं? v² अपॉन rg. लेट इट बी इक्वेशन नंबर 3. बरोबर. आता द अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल इज. आपल्याला जर थिटा पाहिजे असेल तर टॅनला तिकडे पाठवा. मग तो काय होईल? टॅन इनवर्स. आणि हा त्याचा अँगल बनेल v² अपॉन rg. हा टॅन इनवर्स v² अपॉन rg. दिस इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल, दिस थिटा. हा अँगल थिटा आहे, तर हा सुद्धा थिटाच असेल. कारण ह्या दोन पॅरलल लाईन्सला ही ट्रान्सव्हर्सलने कट केलं तर हे अल्टरनेट अँगल्स असतील. हे दोघं अल्टरनेट अँगल्स इक्वल मेजरचे असतील, समान मापाचे असतील. ओके. तर थिटाची व्हॅल्यू काय आली? मग टॅन इनवर्स v² अपॉन rg. थिटाचा फॉर्म्युला मिळवला. आपल्याला पिरियड पाहिजे. आता बघा, सिन्स वी नो दॅट पहिल्याच पिरियडला आपण नाही सर्क्युलर मोशनच्या टॉपिक मध्ये एक दिवस अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण असं शिकलो की व्हेलॉसिटी इज इक्वल टू सर्कम्फरन्स पिरियड असं रिलेशन आपण पाहिलं होतं. आठवतो? तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी किंवा स्पीड इज इक्वल, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर. एक चक्कर मारायला लागणारा टाइम किती असतो? टी. आणि डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, स्पीड काढायचा असेल तर डिस्टन्स तो टी एवढ्या वेळेमध्ये सर्क्युलर मोशन मध्ये असणारी बॉडी किती सर्कम्फरन्स कव्हर करते? इक्वल टू 2πr आणि व्हेलॉसिटी v. मग हा फॉर्म्युला आपण अगोदर शिकलेलो आहे की v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. बरोबर. आता या v चा यूज करणार बघू आपण. आता टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg. बरोबर. पण v ची व्हॅल्यू 2πr अपॉन टी आहे. हा टॅन थिटा हे यूज करायचे आपल्याला. बघा, टॅन थिटा इज इक्वल टू v² बाय rg. मग टॅन थिटा लेफ्ट जसाच्या तसा. आता v² ची व्हॅल्यू बनवा. हा v इज इक्वल टू 2πr अपॉन टी आहे. मग याचा स्क्वेअर काय येईल? 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. याचा v² झाला. अपॉन rg काय होईल? तो मल्टिप्लाय होईल ह्या टी ला. बरोबर. हा rg. मग याच्यात
एक आर कॅन्सल होतो, मग राहिलं शिल्लक काय 4π² आणि हा एक आर t² g जसाच्या तसा. ओके. आता ह्या t² ला इकडे आणा आणि tan थिटाला इथं घ्या. इंटरचेंज द पोझिशन. t² इज इक्वल टू, this implies that t² is equal to 4π² r upon g tan थिटा. हा गेला इथं आणि tan थिटा आला इथं, g tan थिटा. समजलं. आता t ची व्हॅल्यू पाहिजे असेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग t² चा स्क्वेअर रूट आहे t, 4 चा स्क्वेअर रूट 2, π² चा स्क्वेअर रूट पाय आणि r अपॉन g tan थिटाचा स्क्वेअर रूट माहित नाही म्हणून ते स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये. समजलं. याचं स्क्वेअर रूट हे आलं. समजलं की नाही. याचं स्क्वेअर रूट t² चं t, 4 चं 2, π² चं पाय आणि r अपॉन g tan थिटाचं काढू नाही शकत, फाइंड आउट करू नाही शकत म्हणून ते जसंच्या तसं रूट मध्ये. ओके. आता r ची व्हॅल्यू l sin थिटा आहे. या r ची व्हॅल्यू l sin थिटा आहे. आता बघा कसं काय आणलं हे. आणि h ची पण व्हॅल्यू l cos थिटा आहे. पहिले अगोदर आपण r ची व्हॅल्यू काढूया. हा r आहे, इथून इथपर्यंत r आहे आणि हा l आहे आणि हा थिटा आहे. बरोबर. मग आपल्याला r ची व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही साइन थिटा, थिटाच्या समोरची बाजू r पाहिजे ना. मग कसं लिहिणार. थिटाचं साइन रेशो, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू अपोजिट म्हणजे r अपॉन हायपोटेन्यूस l. r अपॉन l इज द साइन ऑफ थिटा. बरोबर. हा l इकडे मल्टिप्लाय करा, l sin थिटा इज इक्वल टू r. मग r च्या जागेवर आपण l sin थिटा आपण यूज करू शकतो. मग r च्या जागेवर आपण l sin थिटा, बाकी सेम जसंच्या तसं, नो चेंज. फक्त r ची व्हॅल्यू l sin थिटा पुट अप केली. आता परत ह्या tan ची फोड करायची. साइन अपॉन कॉस. ह्या tan थिटाची फोड फुल फॉर्म मध्ये लिहू. हा 2π जसाच्या तसा, l sin थिटा जसाच्या तसा, g जसाच्या तसा आणि tan ची व्हॅल्यू tan थिटाची साइन बाय कॉस. पैकी हा कॉस वरती मल्टिप्लाय होईल आणि साइन साइन कॅन्सल. हा कॉस l ला मल्टिप्लाय होईल, साइन साइन कॅन्सल. कॉस थिटा l ला मल्टिप्लाय झाला तर l cos थिटा अपॉन g अंडर रूट मध्ये. बरोबर. पण आता l cos थिटा हा h असतो. h म्हणजे हे. आता या थिटाचा h ही साइड कशी आहे. ऍडजस्टंट आहे. ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस h अपॉन l काय असेल. h अपॉन l इज द कॉस ऑफ थिटा. h अपॉन l इज द कॉस थिटा. मग h ची व्हॅल्यू काय असेल. तो l तिकडे कॉस थिटा साइडला मल्टिप्लाय करा. h इज इक्वल टू l cos थिटा. म्हणून l cos थिटाच्या जागेवर आपण एनी टाइम h पुट करू शकतो. किंवा जर अँगल आणि लेंथ दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करा आणि h दिलेला असेल रेडी तर हा फॉर्म्युला यूज करा. दोघं फॉर्म्युलांच्या मीनिंग एकच आहे. फक्त l cos थिटाला आपण एनी टाइम h किंवा h ला आपण एनी टाइम l cos थिटाने रिप्लेस करू शकतो. समजलं. मग तर t इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ l cos थिटा अपॉन g. किंवा l cos थिटाला रिप्लेस केलं h ने तर ह्याच्या जागेवर h, बाकी g 2π ऑल फॅक्ट्स आर सेम. ओके. नाउ हियर दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर पिरियड. पिरियड म्हणजे काय. एक चक्कर मारायला कोनिकल पेंडुलमला लागणारा वेळ. तो टाइम टेकन बाय द कोनिकल पेंडुलम टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. कशावर डिपेंड आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट. हाईट जितकी जास्त असेल तितका तो बराच वेळ घेईल. हाईट जास्त तर पिरियड जास्त. उंच करा. ही लेंथ जर वाढवली तर हा घेर जो आहे, घेर म्हणतो आपण, मोठा होईल. म्हणजे पिरियड वाढेल. एक चक्कर मारायला लागणारा वेळ. छोटा असेल तर फटाफट. म्हणजे पिरियड हा h वर डिपेंड आहे आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर रूट ऑफ h. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ परपेंडिक्युलर हाईट. आणि जी ला इन्व्हर्सली आहे. म्हणजे काय.
हा जी काय काम करतो, त्या पेंडुलमला अर्थच्या सेंटरकडे खेचण्याचं काम करतो, म्हणजे त्याच्या मोशनला हा अडचण आणतो, म्हणजे पिरियड कमी करण्याचा प्रयत्न करतो. तिकडे पेंडुलम गेला डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये, तर त्याला इकडे ओढतो, म्हणजे लवकर स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे पिरियड कमी करण्याचा प्रयत्न जीचा असतो, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर अशा प्रकारे हे एक्सप्रेशन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ विल स्टॉप हियर.